हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 4 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी ही मानिनी आणि विक्रमकडे आनंद निवास त्या गणपतीची प्रतिष्ठापनाची परमिशन काढायला आलेली असते. जेव्हा त्यांना सांगत असते तेव्हा ते दोघं काहीच बोलत नसतात. तेव्हा मानिनी बोलत असते की तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना, पण मग आपल्या घरी पण गणपती आहे ना. तेव्हा नंदिनी बोलते मग येऊन जाऊन करेल ना मी. तेव्हा मानिनी बोलते की अगं येऊन जाऊन कसं. मग मानिनी बोलते की अगं आपल्या घरचा गणपती फक्त 1.5 दिवसाचा असतो आणि त्यात लग्न झाल्यावर नवीन सून आहे तुम्ही आणि त्यात तुला बाहेर जायचं आहे म्हणजे कमाल झाली अहो. तेव्हा मानिनी विक्रमला विचारते तुम्हाला पटतंय का हे. तेव्हा विक्रम बोलतो नाही मलाही पटत नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते सॉरी बाबा आई, जर तुम्हाला नसेल आवडत तर मी नाही जाणार, पण दरवर्षी तिथल्या मीच करते सगळं काही आणि यावर्षी नाही गेली तर त्यांचा उत्साह मावळेल. तेव्हा नंदिनी सांगत असते की आनंद निवासमध्ये कधी गणपती बसतच नव्हता, पण तिथे एका छोट्याशा मुलाने बाहेर मिरवणूक बघितली आणि त्याच्या मनात काय आलं काय माहिती, त्याने स्वतःच्या हाताने मूर्ती घडवली आणि माझ्याकडे घेऊन आला आणि म्हणाला की बाप्पा बसूया. आणि तेव्हापासून जे आनंद निवासमध्ये बाप्पा विराजमान झाले ते झालेच. तेव्हा नंदिनी आनंद निवासबद्दल विक्रम आणि वाणिलेला सांगत असते. तेव्हा नंदिनी इतकं काही सांगत असते आनंद निवासबद्दल, तेव्हा विक्रमला आणि माणीला हळूहळू हसायलाही येत असतं, पण ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत. तेव्हा माणिला आणि विक्रमला नंदिनी सांगत असते की मी गेले नाही ना तर त्यांचा उत्साह मावळेल, म्हणून मी विचारायला आले की यावेळी मी गेली तर चालेल ना. तेव्हा मानिनी आणि विक्रम काहीच बोलत नाही, शांत उभं असतात. तेव्हा नंदिनी बोलते ठीक आहे. तेव्हा नंदिनी जायला लागते. तेव्हा मानिनी बोलते थांब, निघालीस कुठे, जा असं म्हणाली का मी. तेव्हा नंदिनी बोलते सॉरी, काही काम होतं का. तेव्हा मानिनी बोलते की काम असेल तरच थांब म्हणते का मी. तेव्हा नंदिनी कन्फ्यूज होते आणि बोलते की आई काय झाले, असं का बोलतायत माझ्याशी. तेव्हा विक्रम बोलतो कारण आजपासून ती तुझी आई नाही आहे, सासू आहे, मानिनी सासू. तेव्हा मानिनी जोरात ओरडते, बोलते यापुढे मला विचारल्याशिवाय या घरातलं पानही हलणार नाही आहे. आनंद निवासला जाऊ का असं तू विचारलंस नंदिनी, पण याद राख नंदिनी, इथून पुढे लक्षात ठेव नंदिनी, आत्ता आणि इथून पुढे फक्त तू याच घराच्या गणपतीचा विचार करणार आहेस. मानिनी खूप जोरात ओरडून बोलत असते. तेव्हा विक्रम जोरजोरात हसायला लागतो आणि बोलतो बास बास ए मेलोड्रामा. तेव्हा मानिनी त्याला खुनवत असते. सुनेचा चेहरा, विक्रम बोलतो सुनेचा चेहरा बघ कसा झालाय, रडेल आता ती. तेव्हा नंदिनी डोळे पाणवतात आणि बघायला लागते की आई मी खरंच घाबरले होते. तेव्हा मानिनी हसायला लागते. हे बघ नंदिनी, तुला जर जुन्या काळात अशी खाष्ट सासू मिळाली असती तर असंच केलं असतं ना. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा मानिनी बोलते तुला माहिती आहे मी असं करणार नाही, कारण की मी तुझी सासू नाही आई, त्यामुळे तू बिंदास आनंद निवासला जा आणि तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना कर. तेव्हा मानिनी हसते आणि बोलते अगं इथलं काय, मी आणि काव्य आहे अगं, आम्ही करू इथलं, तू छान आनंदाने तिकडे जा आणि त्या गणपतीची प्रतिष्ठापना कर. दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी गणपतीची लगबग चालू असते. गणपती आणायचा म्हणून मानिनी आरडाओरड करत असते, सगळ्यांना आवरायला लावत असते. विक्रमवर ओरडत असते की लवकर तयार करत नाही म्हणून. तेव्हा नंदिनी सगळं सावरून घेत असते की आई तुम्ही इतकं पॅनिक नका हो, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा विक्रम हसत येतो आणि लवकरच गणपती गेला तो आणि मिथून जातो श्रेयाला घेऊन. सगळे गेल्यावर नंदिनी मानिनीला सरबत देते आणि बोलते की आई तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं पार पडेल. मानिनीला पण हसायला येतं. तेव्हा मानिनी बोलते की अरे पण पार्थ कसा आला नाही गं. तेव्हा नंदिनी बोलते की काल रात्रभर इथे डेकोरेशन चालू होतं, मे बी झोपले असतील. तेव्हा मानिनी बोलते हरकत नाही. तुला सांगू का नंदिनी, कधी मला असं वाटते कधी माझ्या दोन्ही सुना बाप्पाचं आगमन झाल्यावर त्यांची पूजा करतील आणि कधी ती विराजमान बाप्पा होतील असं झाले. तेव्हा नंदिनी बोलते की अरे बापरे आई केवढी एक्साइटमेंट ही. तेव्हा मानिनी बोलते अगं हो, लग्नानंतरचा तुम्हा दोघींचा पहिला गणपती आहे हा. तेव्हा मानिनी नंदिनीला सांगत असते बाप्पा आले की काय तुम्हाला मागायचं आहे ना ते मागून घ्या तुमच्यासाठी. तेव्हा नंदिनी बोलते की मला काय मागायचं आहे ते ठरलं आहे. तेव्हा मानिनी बोलते काय. तेव्हा नंदिनी बोलते की माझ्यासाठीच नाही, इतर सगळ्या सुनांसाठी. तेव्हा मानिनी बोलते की इतर सगळ्या सुनांसाठी. तेव्हा नंदिनी बोलते हो, किंवा इतर सगळ्या सुनांना पण तुमच्यासारखी सासू मिळावी. तुमच्यासारखी सासू राहिली ना तर कशाला भांडं लागेल. तेव्हा मानिनी बोलते की उलट मीच सांगू का, मला तुमच्या दोघींसारख्या गोड सुना मिळाल्या, एक शांत सुस्वभावी आणि दुसरी टगी आहे, सगळ्यांना पुरून उरणारी.
इकडे पार्थ सकाळी येतो आणि बोलतो, आई सॉरी सॉरी मला उठायला उशीर झाला. बाबा आणि मिथून कुठे आहेत? मिथून काका कुठे आहेत? गणपती घ्यायला जायचे. तेव्हा मानिनी बोलते, अरे गेले ते. तेव्हा पार्थ बोलतो, अरे सॉरी ते गेले पण गणपती आणायला. यार मलाच उशीर झाला. सणासुदीच्या दिवशी लवकर उठायचं असतं. तेव्हा मानिनी बोलते, अरे ठीक आहे रे, दरवर्षी जातोस ना, तशी गुणी आहेत माझी मुलं. तेव्हा पार्थ बोलतो, आमची आई खूप समंजस आहे म्हणून त्यामुळे तुझी मुलं गुणी आहेत. तेव्हा मानिनी बोलते, म्हणजे आईचं कौतुक वाटतं मुलाला. मला वाटलं बायको आल्यापासून बायकोचंच कौतुक वाटतं. तेव्हा पार्थ बोलतो, घ्या बोलली, टिपिकल सासूसारखी बोलली. पण मानिनी देशमुख तुम्हाला शोभत नाही हे टिपिकल सासूसारखं बोलणं. तेव्हा मानिनी बोलते, टिपिकल सासूसारखं म्हणजे काय रे? म्हणजे उगाचच सासूला टोमणे मारायचं, उगाचच त्यांची कुरघोडी काढायची, उगाचच त्यांच्यावर चिडायचं, हे असं चुकूनही करू शकत नाही आई तू. पार्थ माणीला म्हणत असतो की माझ्या आईचं कौतुक करतोय. खरं तर सासू म्हणून जास्तच कौतुक करायला पाहिजे. तेव्हा माणी बोलते, खरं सांगू का, मला माझ्याहीपेक्षा माझ्या सुनांचं जास्त कौतुक आहे. पार्थ ते आपलं घर सोडून आपल्या घरी आल्या आहेत आणि आपल्या घरात काय काय होऊन गेलं, तरीही नंदिनी आणि काव्या या दोघींनीही धीर सोडला नाही आणि त्या दोघी आपल्या घरासाठी भक्कम उभ्या राहतात. अर्थात तुम्ही दोघेही नवरे म्हणून आपापल्या बायकांसाठी खंबीरपणे उभे आहात. एखाद्या नात्याला दुसरं काय हवं असतं. मी माझ्या सुनांनी मैत्रिणीसारखं व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले, तसंही तुम्ही तुमच्या बायकांशी मैत्रिणी म्हणून राहावं असे खूप प्रयत्न केले. तेव्हा नंदिनी पार्थला सांगत असते की मला तुझ्या आणि काव्याच्या नात्याबद्दल खूप काही ना काही वाटत असायचं, की काव्याचा स्वभाव असा होता, ती अचानक चिडून बॅग भरून घरी निघून गेली तर तुमचं नातंच तोडून टाकेल का, असे एक ना अनेक विचार आणि त्या विचारांनी मला त्रास व्हायचा. मानिनी पार्थ आणि काव्याच्या नात्याबद्दल बोलत असते, तेवढ्यात पार्थला हे आठवतं की त्यांनी डिवोर्ससाठी कोर्टामध्ये गेलेले असतात ते. या विचारांनी पार्थ अगदी शांत होतो. तेव्हा माणी त्याच्याकडे बघते. इकडे रम्या फरशी पुसत असते. तर रम्या फरशा पुसता उठते आणि वसूला बोलते की आई काय अवस्था झाली आहे आपली. दरवर्षी गणपतीत किती मान असायचा आपल्याला आणि आता बघ मामा ढुंकूनही बघत आहे आपल्याकडे. तेव्हा रम्या बोलत असते की आपल्याला असं दासी म्हणून वागावं लागते. तेव्हा वसू बोलते की ह्या घराची मालकीणी मी आणि मी असं होऊ देईल का. तेव्हा रम्या बोलते की मालकीण असूनही असं असं करावं लागतं आहे आपल्याला. तेव्हा वसू बोलते की कारण आपल्याकडनं अशी एक घोडचूक झाली ना, त्या घोडचुकीवर घरातली कुठलीही आपल्याला साथ देणार नाहीत. जरा संयम ठेव. तेव्हा रम्या बोलते की मला नाही होते का सहन हे सगळं. तेव्हा वसू बोलते की या घरातल्या लोकांना आपल्याशिवाय गणपती साजरा करायची जी ही काही कुमकुमी आली ना, आता बघच मी काय करते ते. आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून या लोकांना या घरात आनंद साजरा करायचा आहे ना, मी ते होऊ देणार नाही. इकडे मानिनी पार्थला विचारते की पार्थ काय झालं, डोळ्यात का पाणी आलं. तेव्हा पार्थ उठतो, डोळे पुसतो आणि बोलतो की तू आता जे आमच्या नात्याबद्दल जे काही बोलत होती तेव्हा मला मागचं आठवलं, आमचं नातं, आणि डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मानिनी पार्थला धीर देते आणि बोलते, नको काळजी करू, सगळं काही नीट होईल आणि मला माझ्या दोन्ही मुलांच्या बायकांच्या डोळ्यामध्ये असं कुठल्याच प्रकारे पाणी नको आहे आणि दिसलेच तर आनंद अश्रू असले पाहिजे. आता बाप्पाकडे हेच मागणारे मी आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.